घोड़ोली टीम की बात करेंगे। घोड़ोली से देखिए विलम्ब करते हैं हमारे मयूर, बहुत करीब देखिए इनके घोड़ोली बात कहा जाए तो मयूर जी हमारे कामले सर चलेंगे उनकी तरफ। धन्यवाद बाबू सर, सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया। आणि घोडिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये तारा अशी ही सेकंड राऊंडची सेकंड मॅच आणि या मॅचला इथे सुरुवात होते। टॉस जिंकला तारा टीमने आणि घेतला फिल्डिंग करण्याचा निर्णय। मगाशी उल्लेख केला बाबू सरांनी की एका बाजूला गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग, जी बॅटिंग दाखवली कुणालनी आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी दाखवली ती तारा टीमने। हे बॅटल खरं तर या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल। राजेजी भोईर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत आणि बॅटिंग करण्यासाठी आपण बघतोय मुन्ना पिंगळे आणि अभय पिंगळे ही सलामीची जोडी। कॉमेंट्री बॉक्स मध्ये राजेशजी भोईर आपल्या समवेत जॉईंट होत आहेत। हॅलो, धन्यवाद मयुरेश। स्वस्तिक मात्रे गोलंदाजी मार्कवर आपणास पाहायला मिळतोय। पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय। कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकाल तारा संघाचा खेळाडू आणि सलामीची जोडी मुन्ना आणि त्याच्या साथीला अभय। पहिला चेंडू डॉट स्वरूपात पाहायला मिळाला। दुसरा चेंडू वेगवान चेंडू। स्वस्तिक म्हात्रे मात्र पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी त्याने केली होती आणि त्याच कारणास्तव त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता आणि तीच लयबद्ध गोलंदाजी आता मात्र या सामन्यामध्ये तो पुन्हा एकदा करताना दिसतोय। पुढील चेंडू आता मात्र सुरेख चेंडू होता, तितकाच दर्जेदार फटका आपणास पाहायला मिळतोय। चेंडू जातोय तो लॉंग ऑफ रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी, परंतु एक धाव सहजरित्या घेतली जाते। संघाचा धावफलक 1 या धावसंख्येने या ठिकाणी घोडिवली संघाचं ओपन केलं जातंय। मात्र 3 षटकांची लढत आहे। घोडिवली संघाला सुद्धा या 3 षटकांमध्ये किमान 30 ते 35 धावा जमवाव्या लागणार आहेत, कारण की तारा संघ पनवेल विभागामधून बिलॉंग करतोय, तो सुद्धा चांगला खेळ करतोय। आता मात्र अभयसाठी हा पुढील चेंडू होता, अतिशय वेगवान चेंडू होता। हीच तर ओळख मी तर म्हणेल स्वस्तिक मात्रे या गोलंदाजीची आहे, कारण की तारा संघ जेव्हा जेव्हा चांगलं प्रदर्शन करतो ना तेव्हा तेव्हा त्यांची गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र मानलं जातं आणि त्याच अस्त्रांचा वापर या ठिकाणी गोलंदाजी करताना। आता मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू, अशा प्रकारचे चेंडू टाकतोय। नक्कीच चेंडूचा सुगंध नाकाच्या जवळून दरवळून जाताना फलंदाजाच्या आपणास पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकतोय गोलंदाज स्वस्तिक मात्रे। या षटकामध्ये आपण विचार केला तर शेवटचा चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या फक्त आणि फक्त 1 धावसंख्या। आता मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी आपणास पाहायला मिळाला, मात्र सुरेख चेंडू हाताळतोय गोलंदाज स्वस्तिक। आणि या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली जाते। पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी आणि फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून कसे वंचित ठेवावे हे नक्कीच या ठिकाणी गोलंदाज स्वस्तिकने दाखवले, कारण की पहिल्या सामन्यामध्ये त्याने सुद्धा वाईट स्वरूपाची 1 धाव खर्च केली होती आणि 6 चेंडूवर त्याने डॉट टाकले होते आणि या मॅच मध्ये 5 चेंडू डॉट टाकून फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करतोय आणि पूर्णपणे घोडिवली संघाला या ठिकाणी बॅकफुट वरती टाकले। आता मात्र उर्वरित 12 चेंडू असतील घोडिवली संघाला, या 12 चेंडू मध्ये मोठी धावसंख्या जमवावी लागणार आहे, कारण की घोडिवली संघाची सुद्धा गोलंदाजी सुरेख आहे। मागचा सामना विसरून चालणार नाही, कारण की कुणालने चांगली फलंदाजी केली, त्या कारणास्तव त्यांनी हा सामना जिंकला होता। मात्र आता मात्र कुणाल अजूनही पॅव्हिलियन मध्ये आहे। कदाचित अभय आणि मुन्ना या 2 फलंदाजांवरती संपूर्ण जबाबदारी आहे, मात्र त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी या 2 फलंदाजांकडून होताना दिसून येत नाहीये। पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव, दुसरा षटक घेऊन गोलंदाज पाहायला मिळतोय। उत्तम जोशी येत आहेत, एक अनुभव। आणि आता मात्र पुन्हा एकदा बघा शॉर्ट पिच चेंडू आणि पडल्यानंतर नक्कीच यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणि ज्या शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली होती ना स्वस्तिकच्या गोलंदाजी मार्कवर असताना, आणि त्याच प्रकारची सुरुवात या ठिकाणी करतोय गोलंदाज उत्तम जोशी।
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वस्तिक त्या ठिकाणी सज्ज आहे कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये दुसऱ्या चेंडूवरती पहिला हादरा बसतोय घोडिवली संघाला आता मात्र घोडिवली संघ आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुट वरती आहे कारण की 8 चेंडू मध्ये फक्त 1 धाव या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळते बाद होणारा फलंदाज मुन्नाला आपण पाहू शकता आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती कुणाल मागच्या मॅचचा हिरो ज्याने घोडिवली संघाला तारलं होतं एका षटकामध्ये तब्बल 16 धावांची गरज असताना नक्कीच त्या धावा त्याने जमवल्या होत्या तोच कुणाल आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल त्याला कारण की उर्वरित 10 चेंडू तुमच्याकडे असतील 10 चेंडू मध्ये किमान 20 ते 25 धावा किमान 3 माइटी हिट नक्कीच तुम्हाला मारावे लागणार आहेत एक सन्मानजनक स्थिती असणारी अशी धावसंख्या तुम्हाला जमवावी लागेल तरच एक या मॅच मध्ये फाईट पाहायला मिळेल कारण की तारा संघ सुद्धा मोठा संघ आहे आणि या कालापूर विभागातील घोडिवली संघ सुद्धा एक नामवंत संघ आहे आणि नक्कीच कुणालसाठी स्लोअर वन चेंडू आणि यष्टीरक्षक मात्र चुकी करत नाहीये बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा आदरा या ठिकाणी दिला जातोय घोडिवली संघाला आणि आता मात्र ज्या आशा होत्या कुणालवरती त्या सुद्धा आशेच निराशा केली आहे मी तर म्हणेल आणि एक या धावसंख्येवरती 2 गडी बाजलेत रोहन पालांडे येत आहेत अजूनही 9 चेंडू तुमच्याकडे असतील या षटकामध्ये ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी झाली होती स्वस्तिकची मात्र स्वस्तिकला विकेट मिळवता आली नव्हती परंतु जी डॉट चेंडू त्याने टाकले ना त्याच्यामध्येच या ठिकाणी दबाव पाहायला मिळाला घोडिवली संघावरती आणि त्या दबावाखाली हा संघ मी तर म्हणेल पूर्णपणे या ठिकाणी खेळताना दिसतोय आणि तो दबाव झुगारून या ठिकाणी उर्वरित चेंडूचा खेळ चांगला खेळ केला पाहिजे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू येतो तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवणार फेकी करणार तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी घेतली जाते संघाचं धावफलक 2 या धावसंख्येवरती पाहायला मिळतं या षटकामध्ये सुद्धा 1 धाव आतापर्यंत उत्तम या गोलंदाजांनी खर्च केलाय आणि 2 महत्वाचे गडी मुन्ना आणि कुणालला मात्र माघारी परतवलाय पुढील चेंडू या षटकातील आपणास पाहायला मिळतोय उत्तम या गोलंदाजाचा वेगवान चेंडू बॅटची कडा चेंडू जातोय शॉर्ट थर्ड रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण ते क्षेत्ररक्षण नसून एक दर्जेदार असे समालोचक सुद्धा आहेत अमितजी पाटील एक चांगले समालोचक त्यांना आपण मागच्या 2 सामन्यापूर्वी आपण ऐकलात एका सत्रामध्ये तारा गावाला ते बिलॉंग करतायत आणि आता मात्र क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्या गावासाठी आता मात्र या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगतात 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय धावफलकावरती धावा मात्र फक्त आणि फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यात दोन्ही धावसंख्या खूप केविलवाणी अवस्था मी तर म्हणेल घोडिवली संघाची पाहायला मिळते मयूर ज्या ठिकाणी घोडिवली संघाने मागच्या सत्रामध्ये 40 धावांचा बाटला केला होता आणि आता मात्र 3 षटकांच्या लढतीमध्ये किमान 25 ते 30 धावा जर जमवल्या असत्या तर एक फायटिंग स्कोअर त्यांना नक्कीच या ठिकाणी उभारणे गरजेचे असताना आता मात्र 2 षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती आहेत आणि या षटकामध्ये अजूनही काही बिघडले नाही या षटकामध्ये 15 ते 20 धावा जरी आल्या ना तरी नक्कीच एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल अजूनही दर्दी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे मात्र त्या प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की या ठिकाणी जी आंब्याची झाडांची लागवड केली आहे त्या ठिकाणी थोड्याशा प्रमाणामध्ये आंबे आले आहेत परंतु त्याची तोड करू नये कारण की जर तोड करताना आढळला तर नक्की तुमच्यावरती कारवाई केली जाईल अशी आयोजकांकडून आम्हाला सूचना वारंवार येत असताना सुद्धा काही प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जात आहे तर उद्याच्या रात्रीमध्ये सुद्धा असं काही करू नका कारण की ही स्पर्धा घडवण्यासाठी जी मेहनत मिथुनजी लांगी असतील आमचे शिवा दलवे असतील त्यांच्या साथीला पूर्ण शिवशक्ती आणि परली संघाचे सर्व खेळाडू असतील खूप सारी मेहनत यांनी आतापर्यंत स्पर्धेसाठी घेतली आहे तिसरं षटक गोलंदाज आपण पाहू शकाल राकेश मात्रे आणि राकेश मात्रेला आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय फलंदाज रोहन पालांडे यांनी या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय 8 या अंकावरती
दोन षटकामध्ये काय घडले हे विसरून या षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. फलंदाजीला सुरुवात झाली मित्र म्हणे षटकार आलाय आणि अशाच प्रकारच्या उर्वरित 5 चेंडूमध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, वेस्टर्नचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. त्रिफलाचीत केलं जात आहे. एक चेंडू षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती माघारी परततोय फलंदाज रोहन. आता मात्र या ठिकाणी एक अनुभवी फलंदाज अविनाशजी पालांडे मैदानामध्ये रवाना झालेत. 4 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. या ठिकाणी दिलीप साहेबांकडून या ठिकाणी पारितोषिक येत आहे. जर अविनाश पालांडे यांनी षटकार लगावला तर तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक असेल. रिवर्सचा फटका, या ठिकाणी चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि पहिल्या चेंडूवरती लेग बाय स्वरूपाची एक धाव येते. संघाचं धावफलक आपण पाहू शकाल 9 या अंकावरती. तिसऱ्या षटकातील आणि या अंतिम पहिल्या सत्रातील अंतिम षटकामध्ये 3 चेंडूवरती 7 धावा नक्कीच जमा केल्या त्या घोडवली संघाने. आणि नक्की याच प्रकारचं समीकरण पहिल्या 2 षटकामध्ये जर झालं असतं तर किमान आतापर्यंत 20 ते 25 धावा त्यांनी सहज जमवल्या असत्या. कुठेतरी मी तर म्हणेल पहिल्या सलामीच्या फलंदाजांकडून चुका झाल्या. नक्कीच या ठिकाणी पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण आणि बीमर स्वरूपाचा एक चेंडू 9 स्वरूपात पाहायला मिळतो. एकूण धावा मिळतात 3 धावा आणि पुढील चेंडू असेल फ्री. कदाचित ही सुवर्ण संधी आली ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. कारण की बीमर साठी दोन्ही संघांसाठी एक रिव्ह्यू असणार आहे. लक्षात घ्या, फक्त बीमर स्वरूपाचा चेंडू असेल तरच तुम्हाला रिव्ह्यू असेल. तर तिसऱ्या पंचांचा सुद्धा या ठिकाणी डिसिजन येतोय आणि हा चेंडू 9 स्वरूपात घोषित केला. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा सांगू इच्छितो की दोन्ही संघांसाठी बीमर जर चेंडू असेल, डाऊटफुल असेल, पंचांनी जरी 9 दिला असेल परंतु तुम्ही एक रेफर करू शकता. फ्रीटचा चेंडू मोठा फटका जरूर खेळला. या चेंडूवरती गडी बाद होणार नाहीये, मात्र फक्त आणि फक्त एक धाव आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाते अविनाश या फलंदाजाकडून. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती धावा आपणास पाहायला मिळतात 13 धावा. या 2 चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला ना तर नक्कीच एक फायटिंग स्कोर नक्कीच उभा करू शकेल. आणि या ठिकाणी बघा वाईट स्वरूपाचा एक चेंडू पाहायला मिळतोय. रिव्हर्स चेंडू जर नक्की षटकार लगावला, रिव्हर्स स्वीट राहुलजी गुप्ता यांच्याकडून पारितोषिक येत आहे. रिव्हर्स स्विचचा एक षटकार जर लगावला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक असेल. परंतु चेंडू आणि या ठिकाणी बॅटचा काही स्पर्श होत नाहीये. आता मात्र डॉट चेंडूची सांगता आणि अंतिम चेंडू असेल. धावफलकाची धावा लागल्यात त्या 14 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असेल या मॅच मध्ये. मोठा फटका नक्कीच भरपूर काही सांगून जाईल.
रिवर्सचा फटका सुद्धा निष्फळ ठरतोय आणि या ठिकाणी चेंडू येतोय निर्धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपणास धावफलकावरती धावा लागल्या त्या 14 आणि विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. आमच्या साथीला जोडलेले आपण समालोचक पाहू शकाल बाबूशाह, ज्यांनी कालच्या नाईट मध्ये सुद्धा खूप चांगलं समालोचन केलं आणि आजची ही त्यांची सलग दुसरी नाईट आहे. आपण त्यांना ऐकतोय आणि खूपच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम. खरं तर ते बंदुकीच्या गोलीचा आवाज काढण्यासाठी फेमस आहेत. पब्लिक त्यांना डिस्क्याव म्हणून कदाचित लवकरात लवकर फेमस करतील की काय, कारण की त्यांची चौकार षटकार गेल्यानंतर वेगळीच अदा या ठिकाणी माईक मधून पेश होते आणि तेच मात्र या ठिकाणी आपणास ऐकायला भेटेल. तर मी बाबूशाह यांना विनंती करतो की आप जहां कहा भी हो तो जल्द से जल्द मंच पे आइए. बाबूशाह, तो चलिए बाबूशाह अभी रेस्ट कर रहे हैं, तो अगली मैच में हमारे साथ जरूर जुड़ेंगे. देर रात तक तर पहिल्या सत्राचा आपण खेळ पाहिला. 18 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे ती तारा संघाला आणि नक्कीच या संघाचा आपण धावांचा पाठलाग करताना आपण कशा प्रकारे धावा जमवल्या जाणार तर ऐकूया आपण मयूरजी कांबळे सरांना. धन्यवाद राजेश दादा. सर्वांचं आपण स्वागत करूया. 18 बॉल मध्ये विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. घोडिवली टीम साठी आता इतकंच आपण म्हणूया की तुम्ही ज्या धावा बनवल्या त्यापेक्षा एक धाव जास्त बनवायची आहे ती अपोजिशनला. सो हा विचार करून पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून इथे गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. ज्या भन्नाट ॲक्युरेसीने गोलंदाजी केली तारा टीमने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी, या मॅच मध्ये चांगली कामगिरी आणि तशी कामगिरी आता घोडिवली टीमला देखील करावी लागेल. आणि बॅटिंग करण्यासाठी गेलाय स्वस्तिक म्हात्रे आणि उत्तम जोशी आणि गोलंदाजी मार्क वरती नितीशच आपण बघतोय तो मुन्ना पिंगळेला. मागच्या मॅच मध्ये भन्नाट कामगिरी त्यांनी केली आहे गोलंदाजी करत असताना. 18 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट जरी छोटा असेल ना तरी ते कठीण बनवण्याचं काम करावं लागेल तुम्हाला. स्वस्तिक म्हात्रे आपण बघतोय स्ट्रायकर एंडला. 18 बॉल 15 धावसंख्येची गरज. फुलटॉस बॉल आणि फक्त दिशा दाखवली आहे. ऑफ ड्राईव्हचा एक देखणा नजारा पेश केला स्वस्तिक म्हात्रेने. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. 4 धावसंख्येने अकाउंट खुलं केले तारा टीमचं. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. अजूनही 11 धावसंख्येची गरज येणाऱ्या 17 बॉल मध्ये. टॅप केला, लेट कट केलाय गलीमधून आणि तिथे कुशल बघत राहिला चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार आणि जे टार्गेट 15 धावसंख्येचं सेट केलं होतं त्याच्या आणखी नजदीक पोहोचतोय तो तारा संघ. आणि आणखी एक मोठा फटका षटकार. 14 धावा आता धाव फलकावरती आल्या आणि ही मॅच आता लवकर फिनिश होईल की काय असं वाटू लागलंय. चला आपण विनंती करूया वडगाव टीमला. आकाश केदारी आपण आमच्या व्यासपीठावरती या. वडगाव टीम आपण आता कोणताही वेळ न घेता लगेच या. स्वस्तिक म्हात्रे आपण बघतोय
मोठा फटका मारून मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये हा निर्धाव चेंडू खेळतोय. जो संघ आपण बघतोय पनवेल विभागामधून दाखल झालाय तारा संघ. मागच्या मॅच मध्ये भन्नाट कामगिरी त्यांनी केली आणि या मॅच मध्ये देखील आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना फार चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. सुधागड तालुक्यामध्ये रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, आणखी एक निर्धाव बॉल. जर तीन मोठे फटके जर आले नसते ना तर या मॅचची उत्कंठा आणखी वाढली असती, परंतु 3 मोठे फटके आणि या मॅचची हवा देखील काढली आहे. कारण 14 धावा फक्त एका धावा संख्येची गरज आहे येणाऱ्या 13 बॉल मध्ये. आणि फुल टॉस बॉल विनिंग फटका बघायला मिळतो आणि ही ते मॅच जिंकली आहे पहिल्याच षटकामध्ये. परळी या स्पर्धेमध्ये तारा टीमने आणि केला त्यांनी पुढील फेरीमध्ये प्रवेश. चला तारा टीमचा कॅप्टन अमित पाटील आपण या लगेच, आणि वडगाव टीमचा कॅप्टन आकाश केदारी. मी सिद्धेश मोकलकर मांगुलकर यांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यावं. सिद्धेश मांगुलकर यांना विनंती करूया आपण की आमच्या अतिथी